वन विभागाच्या माध्यमातून शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्या मान्य कराव्यात, त्याचबरोबर वन्य प्राण्यांकडून पिकांचं झालेलं नुकसान याबाबत पाठपुरावा करून देखील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही। यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 11 एप्रिल रोजी शेतकरी जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मराठा ठोक मोर्चाचे संस्थापक आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला। शेतकरी जन आक्रोश आंदोलनाच्या पूर्वतयारीची माहिती आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। शाहूवाडी तालुका हा डोंगराळ आणि जंगलव्याप्त तालुका आहे। इथल्या शेतकऱ्यांना वन विभागाकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। त्याची गंभीर दखल घेत शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत। शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी वन विभागानं ताब्यात घेतल्यात, त्या त्यांना परत मिळाव्यात। वन विभागातून ये जा करण्यासाठी असलेला रस्ता शेतकऱ्यांना खुला करून द्यावा। हे रस्ते ग्रामपंचायतीला नोंद करण्यासाठी मान्यता द्यावी आणि वन विभागानं अडवणूक करू नये। वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा। वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून विनाकारण भूमिपुत्रांवर गुन्हे दाखल करू नयेत, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या। या मागण्यांसाठी 11 एप्रिल रोजी तहसील आणि वन विभागाच्या कार्यालयावर शेतकरी जनाक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, असं आबासाहेब पाटील यांनी सांगितलं। यावेळी माजी सरपंच सूर्यकांत पाटील, लक्ष्मण पाटील, संजय पारळे, सरपंच दादा यादव, बाजीराव पाटील, प्रकाश काळे, दत्ता वारकरी, प्रमोद पवार, पांडुरंग लोकरे, शिवाजी भोसले, सुदाम कांबळे, शिवाजी पोवार उपस्थित होते।